सोलापूरच्या कुर्डू गावामध्ये आयपीएस अधिकाऱ्याला दम देणारा अजित पवार यांचा व्हिडिओ समोर आला। या संदर्भामध्ये गावात जाऊन एबीपी माझानं ग्राउंड रियालिटी चेक केलाय। गावामधील पाणंद रस्त्यासाठी उपसा करण्यासाठीचा मुरुम होता असं गावकऱ्यांचं सांगणं आहे। तसंच सर्व कागदपत्र असताना पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केल्यामुळे अजित पवारांना फोन केल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। अंजना कृष्णा या पोलिसांच्या गणवेशामध्ये नव्हत्या। याशिवाय त्यांच्या सुरक्षा रक्षकानं मुरुम घेऊन जाणाऱ्या गाडी ड्रायव्हरला रिव्हॉल्व्हर लावल्याचाही ग्रामस्थांचा आरोप आहे। सर्व प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। मात्र मुरुम उपसा करण्यासाठीची परवानगी आणि व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात गावकऱ्यांकडे उत्तर नाहीये। या गावकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। कारवाई झालेली आहे, गुन्हे दाखल झालेले आहेत, यात कितपत तथ्य आणि काय कारण आहे नेमकं? सदर रस्त्याचे मुर्मीकरण करण्यासंदर्भाचा ठराव आहे आणि जनसुविधा योजनेमधून तो ठराव मंजूर करून घेऊन वर्क ऑर्डर काढलेली आहे। असं शासनाचे अधिकृत काम करत असताना या ठिकाणी मुरुम टाकण्याचं काम सुरू असताना कुणीतरी खोडसाळपणा करून पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली। नवीन आयपीएस अधिकारी त्यांना नियमातली काही माहिती असेल नसेल मला माहिती नाही, परंतु विषय असा झाला, हा मुरुमाचा विषय आहे तो महसूल विभागाचा आहे। तर महसूल विभागाने या ठिकाणी सर्वप्रथम कारवाईसाठी येणं अपेक्षित होतं। अजितदादांना फोन लावायची वेळ का आली आणि अजितदादांचा फोन जो खाजगी तुमच्या इथं अधिकाऱ्यांनी दिला होता तो व्हायरल कसा झाला सगळीकडे? या ठिकाणी अजितदादांना फोन लावण्याचा वेळ का आली तर आमच्याकडे सगळी कागदपत्र आहेत, सगळे डॉक्युमेंट आहेत, वर्क ऑर्डर आहे, रॉयल्टी कशी कट होऊन जाते ती सगळं आहे। अधिकाऱ्यांना सगळं दाखवलं तरी अधिकाऱ्यांचं समाधानच होईना, कुठल्याही प्रकारचं ते ऐकायलाच तयार नाहीत। आमचंच खरं असं म्हणून बसल्या आणि कारवाईचा बडगा सुरू ठेवला। शेवटी नाही इलाज असतो अजितदादांना सगळी माहिती सांगितली। व्हिडिओ खरं तर व्हायरल होणं गरजेचं नव्हतं, परंतु कसा झाला आणि कोणी केला हे माहिती नाहीये। हे सगळा जो प्रकार झालेला आहे काय तुम्हाला कितपत वाटतं झालेलं योग्य आहे अयोग्य आहे? सगळंच अयोग्य आहे असं मी म्हणेल। का तर आम्ही पण एक अजितदादांच्या लाडक्या बहिणीचा आहोत आणि आम्हाला जाताना रस्त्यावरून किती प्रॉब्लेम येतात हे आम्हाला माहिती आहे। मग आमच्या ह्या लाडक्या बहिणींसाठी जर रस्ता ग्रामपंचायत तर्फे होत असेल, लोकवर्गणीतून होत असेल आणि याच्यावर जर कारवाई होत असेल तर आम्ही काय करायचं हे तुम्हीच सांगा आता। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा कुर्डू।